आपल्या घरात धन यावे आणि घरातील धनाचे रक्षण व्हावे असे वाटत असेल तर देव्हाऱ्यात ठेवा ही मूर्ती. कुबेराची उपासना. आपल्या घरात सदैव सुखसमृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे, तो आजच्या व्हिडिओत आपण बघूया. घरामध्ये कुबेराची मूर्ती अथवा फोटो असावा. कुबेर म्हणजे देव, देवतांच्या संपत्तीचा रक्षक, खजिनदार. आपल्या घरातील ऐश्वर्य वाढावं यासाठी या कुबेरानं आपल्या घरात निवास केला पाहिजे. स्वर्गीय कोष सांभाळणाऱ्या कुबेराची मूर्ती अथवा चित्र घरात ठेवल्यास आपल्यावर कुबेराची कृपा होते आणि आपल्या अडचणी चणचणी दूर होतात. मात्र कुबेराची मूर्ती घरात, दुकानात, वाटेल तिथे ठेवून चालत नाही. कुबेराची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला असावी. या दिशेला कुबेराची मूर्ती बसविल्यास भाग्य उजळतं. दररोज कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मूर्तीच्या पोटावर हात ठेवून मनातल्या मनात प्रार्थना करा. यामुळे पैशाची आवक वाढते, ऐश्वर्य संपत्ती यांच्यात वृद्धी होते, घरातील दैन्य दारिद्र्य दूर होऊन समाधान मिळतं. ही मंत्रपुष्पांजली भगवान कुबेर यांना समर्पित केली आहे. आरत्यांच्या अखेरीस आणि यज्ञविधींच्या समाप्तीप्रसंगी जी मंत्रपुष्पांजली म्हटली जाते ती वैश्रवण राजाधिराज म्हणजेच भगवान कुबेरांनाच उद्देशून अर्पण केलेली असते. जसा आद्यपूजेचा मान श्री गणेशांचा आहे, तसाच वैश्रवण कुबेरांच्या मंत्रपुष्पांजली खेरीज कोणत्याही पवित्र धार्मिक विधीची समाप्ती होत नाही, हे विशेष आहे. आता आपण बघूया की कुबेराची पूजा कशी करावी. करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने कुबेराला गंध लावावे. अक्षता धुतलेल्या अखंड तांदूळांना कुंकू लावून त्या अक्षता वाहाव्या. हळद कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही, बुक्का म्हणजे काळा किंवा पांढरा अबीर, कुबेराला वाहावा. फुले ऋतू कालोद्भव पुष्पे म्हणजेच त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले कुबेराला वाहावी. जाई, जुई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी, चाफा, कमळ, पारिजातक, बकुळ वगैरे फुलं कुबेराला चालतात. परंतु लाल रंग धनदेवता कुबेर यांना अत्यंत प्रिय असल्याने लाल रंगाची फुले कुबेराला नक्की वाहावी. पाने धनदेवता कुबेर यांना कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय असल्याने आपल्या घरात व्यवसायाच्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा टाळ असावा. त्याने वाईट शक्तींचा नाश होतो व त्या जागेत पावित्र्य कायम राहते. दररोज धनदेवता कुबेराच्या पोटाला कडुलिंबाची पाने लावून प्रार्थना करावी. असे केल्यास धनदेवता कुबेर प्रसन्न होतात. धूप. कुबेराला उदबत्ती ओवाळून तिचा धूप कुबेरावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा. दीप निरांजन ओवाळून ते कुबेराच्या उजव्या बाजूस ठेवावे. नैवेद्य. रोजच्या पूजेत कुबेरांना पंचामृताचा नैवेद्य दाखवितात. दूध, पेढे, फळे आणि पक्वान्ने नैवेद्यात चालतात. तांबूल म्हणजे विड्याची पाने आणि त्यावर सुपारी, खारी, खोबरे, बदाम इत्यादी ठेवावे. पानाचे देठ कुबेराकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी. नमस्कार. दोन्हीही हात जोडून कुबेराला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा. आरती. कुबेराला आरती ओवाळताना
कुबेरावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी. प्रदक्षिणा. कुबेराला प्रदक्षिणा घालावी अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी. कुबेराला 9 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. प्रार्थना. कुबेराला नमस्कार करून त्याची प्रार्थना आणि सर्व पूजा एकाग्र चित्ताने शांतपणे मनपूर्वक करावी. कुबेराजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत किंवा त्याला साकडे घालू नये. अन्ये फक्त त्याची कृपा मागावी. कुबेराच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यातून तुम्हाला फायदा नक्की होईल तेव्हा नक्की करून बघा. आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणण्याची पद्धत आहे. त्याची आपण प्रस्तावना बघूया. प्रस्तुत मंत्र पुष्पांजली ही वेदोक्त म्हणजे वेदांमधील आहे. वेदोक्त मंत्रांना स्वर असतात, त्यामुळे हे मंत्र या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून नीट शिकून त्यांचा चांगला सराव करून मगच म्हणावेत. वेदोक्त मंत्र चुकीचे म्हटले गेल्यास त्याचा म्हणणाऱ्याला त्रास होऊ शकतो. संस्कृत मंत्र पुष्पांजलीचा मराठीत अर्थ आपण आज पाहूया. देवांनी यज्ञ करून यज्ञपुरुषाची यज्ञस्वरूपी परमेश्वराची पूजा केली. यज्ञाचे पूजन करणे हा त्या काळी त्रेतायुगात प्रमुख धर्म साधना मार्ग होता. जेथे पुरातन अनादी असे उपास्य देव आहेत, असे देवलोक साधना करणारे थोर महात्मे खरोखरच प्राप्त करून घेतात. यज्ञातील हवीर द्रव्य ज्या देवाप्रीत्यर्थ यज्ञ केला जात असे, त्या देवतांना पोहोचवून त्या तृप्त होत असत व यज्ञ करणाऱ्यांना इष्टफळाची प्राप्ती होत असत. राजाधिराज सर्वशक्तिमान अशा वैश्रवण म्हणजेच ज्ञानी, ज्याचे ज्ञान उत्तम प्रकारे श्रवण केले आहे, अशा कुबेराला आम्ही नमन करतो. तो सर्व कामना पूर्ण करणारा वैश्रवण कुबेर म्हणजेच ज्ञानी व सर्व संपत्तीचा स्वामी कुबेर, कामनांनी युक्त असलेल्या माझ्या सर्व कामना पूर्ण करो. महाराजा वैश्रवण कुबेराला नमस्कार असो. आमचे कल्याण असो, आमची ऐहिक व पारमार्थिक उन्नती हो. कुबेराला वैश्रवण असेही नाव आहे. हा ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्त्य याचा मुलगा. त्याला ब्रह्मदेवांनी अमरत्व दिले, तसेच धनाचा अधिपती व लोकपाल केले. त्याला शंकरांनी असंख्यत्व व यक्षाचे अधिपत्य आणि राजाधिराजपद दिले. सर्व सामर्थ्यवान चक्रवर्ती राजा असलेला आमचे हे राज्य एकछत्री, सर्व ऐश्वर्याने युक्त, मोक्षप्रद, साधनेला पोषक, सिद्धिप्राप्त, सर्वश्रेष्ठ, सर्व विश्वाचे अधिपतित्व असलेले महान विशाल राज्य, विश्वाच्या अंतापर्यंत परार्ध म्हणजेच ब्रह्मदेवांची राहिलेली 50 वर्षे संपेपर्यंत चिरकाल नांदो. आमचा राजा समुद्रवलयांकित पृथ्वीचा सम्राट असो. त्यानंतर या श्लोकाने आविक्षित मरुत या राजाचे स्मरण केले आहे. या राजाविषयी असे म्हटले आहे की आविक्षित या थोर राजाच्या मुलाला त्याच्या जातकर्माच्या वेळी तुंबरुनी आशीर्वाद दिला होता की तो चक्रवर्ती राजा होईल. इंद्र व लोकपाल त्याचे कल्याण करील. दक्षिण, पश्चिम व उत्तर या दिशांकडील मरुत
त्याला अनुक्रमे स्वास्थ्य, पराक्रम व बल देतील. पुरोहिताने मरुत्तव असा उल्लेख केल्याने तो आविक्षिताचा मुलगा म्हणून तो आविक्षित मरुत या नावाने प्रसिद्ध झाला. हा इंद्राच्या बरोबरीचा व अतिशय वीर्यवान होता. समुद्र वलयांकित पृथ्वी त्याच्यावर अनुरक्त होती. महाराजा आविक्षित मरुताने काम, क्रोध व लोभ जिंकून धर्माचे साऱ्या पृथ्वीचे पालन केले. याच्यासारखा राजा झाला नाही व पुढे होणार नाही, असा या मंत्रपुष्पांजलीचा अर्थ आहे, जी आपल्याला कुबेराची पूजा करताना म्हणायची आहे. कुबेर यंत्र. या यंत्रातून येणारी ऊर्जा सदैव आपल्याभोवती कवच म्हणून काम करते. या यंत्राचे मंत्रोच्चारासह व्यवस्थित धारण केल्यास त्याचा लाभ तर होतोच, शिवाय त्याची शक्तीही अबाधित राहते. हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर यांचे आहे. या यंत्राच्या प्रभावाने यक्षराज कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात. हे यंत्र सोने, चांदी किंवा ताम्र धातूचे असते. हे यंत्र घरात किंवा धंद्याच्या ठिकाणी असणे जरुरी आहे. या यंत्राच्या स्थापनेने दारिद्र्यतेचा नाश होतो व धनधान्य याची प्राप्ती होते. या यंत्राची स्थापना कोणत्याही बुधवारी किंवा शुक्रवारी करावी. तसेच धनत्रयोदशी, पौर्णिमा, एकादशी, शुभ मुहूर्तावर देखील कुबेर यंत्राची स्थापना हा शुभयोग आहे. प्रथम उत्तराभिमुख म्हणजेच उत्तर दिशेला तोंड करून बसावे. नंतर स्वतःच्या कुलदेवतेचे व श्री गजाननाचे स्मरण करावे व भगवान कुबेर यांना नमस्कार करून आपली मनोकामना सांगावी व खालील कुबेर यंत्राची माळ 108 वेळा करावी. ओम ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. मंत्र पूर्ण झाल्यावर भगवान कुबेराची आरती व मंत्रपुष्पांजली म्हणावी. अशा प्रकारे कुबेराची पूजा करून कुबेरदेवाला प्रसन्न करून घ्यावे. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.